विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतानंतर मरीन ड्राईव्ह परिसराची सध्याची परिस्थिती। टीम इंडियाचा रोड शो देशाच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेट प्रेमींची मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी। भारतीय क्रिकेट संघाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट परिसरात चाहत्यांची गुरुवार दिनांक 4 जुलै दुपारपासूनच गर्दी उसळली होती। यावेळी अंदाजे 3 लाखांपेक्षा अधिक संख्येने आलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीला हाताळताना पोलिसांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले। तर सायंकाळी झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना NCPA परिसरात सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला। तर मिळालेल्या माहितीनुसार रोड शो दरम्यान झालेल्या गर्दीत श्वास गुदमरल्याने 8 ते 10 जण भोवळ आल्यानं त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले। टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीनंतर अनेकांना भोवळ। मरीन ड्राईव्हवर काय होती परिस्थिती? टीम इंडियाच्या विजयी रॅलीसाठी गुरुवारी 4 जुलै अवघी मुंबापुरी रस्त्यावर उतरली होती। त्यामुळे नरिमन पॉइंट, वानखेडे स्टेडियम ते मरीन ड्राईव्ह या परिसरात चेंगराचेंगरी होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। अनेकांना भोवळ आल्याने रुग्णालयातही नेण्यात आले। या रोड शोनंतर परिसरात चपलांचा ढीग झाल्याचे पाहायला मिळाले। महामुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई।